नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण सकाळच्या घाई गडबडीत फक्त 10 मिनिटात तयार होणारा पुदिना पुलाव कसा बनवायचा हे पाहणार आहोत। हा पुलाव तुम्ही टिफिनसाठी किंवा दुपारच्या जेवणासाठीही बनवू शकता। हा पुलाव बनवताना मी खूप साऱ्या भाज्या वापरल्या आहेत, शिवाय जास्त मसाल्यांचा वापरही केला नाही, तरीही तितकाच चविष्ट हा पुदिना पुलाव तयार होतो। ज्यांना जेवण बनवायचा कंटाळा आला असेल व काहीतरी चविष्ट खायचे असेल तर अशा प्रकारे पौष्टिक असा पुदिना पुलाव तुम्ही बनवू शकता। इथे मी ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोपी पद्धत तुमच्यासाठी शेअर केली आहे, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण पुदिना पुलाव बनवण्यासाठी साहित्य पाहूया। इथे मी एक मिक्सरचे भांडे घेतले आहे, त्यामध्ये अर्धी वाटी पुदिन्याची पाने, पाव वाटी काजूचे तुकडे, एक हिरवी मिरची व अर्धा इंच आले। आपल्याला हिरवी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। हे सर्व मिक्सरच्या भांड्यात घालून आपल्याला अगदी बारीकसर पेस्ट करायची आहे। प्रथम आपण थोडेसे जाडसर वाटून घ्यायचे आहे, त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी आपण ह्यामध्ये घालणार आहोत। आपण पाहू शकता अगदी बारीकसर पेस्ट तयार झाली आहे, ती आता आपण बाजूला ठेवूया। आता एका गॅसवर 2 वाट्या गरम पाणी करत ठेवले आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी एक कुकर गरम करत ठेवला आहे। कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे आहे। त्यानंतर त्यात 1 चमचा तूपही घालायचे आहे। तुपामुळे पुलाव फारच चविष्ट होतो। आता तूप आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यावर त्यामध्ये आता खडे मसाले आपण घालूया। त्यामध्ये 1 तमालपत्र, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे व 1 चमचा जिरे घालायचे आहे। खडे मसाले तडतडल्यावर त्यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा घालायचा आहे। आता गॅस मीडियम ठेवून कांदा अगदी बदामीसर होईस्तोवर आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला साधारणतः 1 ते 2 मिनिटे लागतील। साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे। आता ह्या स्टेजमध्ये जी आपण पुदिन्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती आता आपण ह्यामध्ये घालूया आणि गॅस बंद करून 1 ते 2 मिनिटे व्यवस्थित परतून घेऊया। साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता पुदिन्याची पेस्ट अगदी व्यवस्थित तेलात परतून तयार झाली आहे। आता ह्या स्टेजमध्ये त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला व चिमूटभर हळद घालायची आहे आणि पुन्हा अर्धा मिनिटभर व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे। आता सर्व मसाले एकजीव झाल्यावर त्यामध्ये अर्धी वाटी फ्लॉवर, अर्धी वाटी मटार व 1 गाजराचे तुकडे घालायचे आहेत आणि सर्व भाज्या मसाल्यात कोट होईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। गॅस मंद ठेवायचा आहे। भाज्या परतताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे। आपण पाहू शकता भाज्या व्यवस्थित मसाल्यात कोट झाल्या आहेत। आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा हलक्या हाताने भाज्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायच्या आहेत। आपण पाहू शकता भाज्या पूर्णपणे मसाल्यात एकजीव झाल्या आहेत। ह्या स्टेजमध्ये 2 वाट्या बासमती तांदूळ स्वच्छ धुवून मी नितळत ठेवले होते। हे मी अर्धा तास तांदूळ नितळत ठेवले होते, ते आता आपण ह्या भाज्यांमध्ये घालायचे आहे आणि हलक्या हाताने भाज्या व तांदूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। त्यामुळे मसाला पूर्णपणे भाताला आणि भाज्यांना कोट होईल। साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता तांदूळ भाज्यात पूर्णपणे मिक्स झाले आहे। आता ह्या स्टेजमध्ये त्यात 2 वाट्या कडकडीत गरम पाणी घालायचे आहे आणि पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यात अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यामुळे पुलाव मोकळा व सुटसुटीत होतो व चविष्टही होतो। त्यानंतर त्यात अर्धा चमचा साखर व 1 चमचा तूप घालायचे आहे। तूप आणि साखर घातल्यामुळेही भात फारच चविष्ट होतो आणि आता व्यवस्थित मिक्स करायचे आहे। त्यानंतर कुकरचे झाकण लावून आपल्याला 2 शिट्या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत। साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कुकरच्या 2ही शिट्ट्या झाल्या आहेत। गॅस बंद करून आता थंड करून घेऊया।
साधारणतः 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता कुकरची वाफ गेली आहे. आता आपला पुदिना पुलाव खाण्यास तयार झाला आहे. तो आता आपण सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला पौष्टिकतेने परिपूर्ण आणि चविष्ट तितकाच रुचकर असा पुदिना पुलाव. हा पुलाव तुम्ही कोशिंबिरीबरोबर किंवा लोणच्याबरोबर किंवा पापडाबरोबर खाऊ शकता. फारच चविष्ट लागतो. इथे मी भाज्या जास्त घेतल्या आहेत. तुम्ही कमीही घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पुदिना पुलाव बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि रुचकर रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.